श्रावण महिन्यानिमित्त शिवसेनेकडून भव्य कावड यात्रेचे आयोजन येत्या 28 जुलै सोमवार रोजी सकाळी 8 वाजता पहिल्या श्रावण सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कावड यात्रेच्या आयोजनासाठी शिवसेनेच्या वतीनं आढावा बैठक पार पडली। ही बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय परभणी येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत यात्रेच्या संपूर्ण तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। तसेच यात्रेचा मार्ग ही निश्चित करण्यात आला। ही कावड यात्रा ओंकारेश्वर मंदिर श्री क्षेत्र त्रिधारा येथून निघणार असून पुढे वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, नारायण चार, गांधी पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिराजवळून मार्गक्रमण करत श्री बेलेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करून यात्रेचा समारोप करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली। या बैठकीस शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, शाखा प्रमुख, युवा सेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सर्व परभणीकर आणि सर्व शिवभक्त हे कावड यात्रेचं आयोजन करत असतात आणि त्या कावड यात्रेच्या अनुषंगानं आज सर्व शिवप्रेमींनी या ठिकाणी नियोजनाची बैठक आयोजित केलेली होती। त्या अनुषंगानं येणाऱ्या 28 तारखेला सोमवारी सकाळी 8 वाजता आपलं पावन असं तीर्थक्षेत्र त्रिधारा देवस्थान या ठिकाणाहून ही कावड यात्रा निघणार आहे आणि आपलं पारदेश्वर मंदिर आणि त्यासोबतच बेलजाळीच्या महादेवापर्यंत या ठिकाणी ही कावड यात्रा त्या ठिकाणी समाप्त होणार आहे। या निमित्तानं जवळपास शिवभक्तांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या कावड यात्रेमध्ये येणार असून त्या अनुषंगानं या भागातील सर्व सेवेकरांनी नियोजित केल्याप्रमाणे तशा पद्धतीनं ही शिवयात्रा होणार आहे। आणि यावर्षी विशेष असं म्हणजे मोठा असा नंदी आणि त्यानंतर वाद्याचे पथक आणि आपल्या परभणीतील सुप्रसिद्ध असे गवळी आपले गोंधळी या ठिकाणी आपली कला दाखवणार आहेत। आणि या कावड यात्रेमध्ये परभणीचे हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर त्यांच्याशीही कॉन्टॅक्ट करणं चालू आहे। त्यासोबतच सिद्ध चैतन्य महाराज या ठिकाणी त्या कावड यात्रामध्ये सहभाग नोंदवण्यास ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। त्यासोबत आपल्या संबर देवस्थानचे महाराज ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे। राम भरोसेचे महाराज हे सुद्धा या कावड यात्रेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत। आणि त्या उपर जाऊन आता या ठिकाणी आंध्र प्रदेशचे आमदार राजू भैया यांना सुद्धा आमचं बोलणं चालू आहे। ते येण्याच्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करतोय। आणि यामध्ये जे परभणी विधानसभा मतदारसंघामधील जेवढे गावं आहेत त्या सर्व गावातील भक्तगण ही कावड घेऊन स्वतः कावड घेऊन या ठिकाणी येणार आहेत। आता कावड यात्रेचं महत्त्व आपले मिश्राजी महाराज तर त्यांनी श्रावण महिन्यातला जो सोमवार असतो आणि त्यातले त्यात जो पहिला सोमवार असतो त्या पहिल्या सोमवारचं महत्त्व त्यांनी पटवून सांगितलेलं आहे की या श्रावण महिन्यामध्ये एक त्याचं महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाच्या अनुषंगानं या कावड यात्रेमध्ये आपण सर्वांनी त्रिधारेवरील जल आपल्या बेलजाळीच्या महादेवाला अर्पित करायचे। त्या अनुषंगानं या ठिकाणी
मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तगण हे येणार आहेत आणि येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला वाटते की निश्चित आपण सर्वांनी सर्व परभणीतील आणि परभणीच्या आजूबाजूतील परभणी जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी या कावड यात्रेमध्ये यावं. या कावड यात्राचा मार्ग त्रिधारा देवस्थान, त्यानंतर वसमत रोडवरून आसोला पाटी कारेगाव, खानापूर फाट्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि चौकातून बेलजळीच्या महादेवापर्यंत असा हा मार्ग राहणार आहे. बराच लोक येणार आहेत. या ठिकाणी कोणीही प्रतिनिधी वगैरे कोणी येणार नाही आहे आणि कोणी प्रतिनिधी येत असेल तर स्वागतच आहे त्याचं.